हाय गाइस, आता बघू शकता अशा प्रकारे आपलं पाणी जे चुलीवरती ठेवलंय ते उकळलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपण जे आता मॅगी आता बनवतोय त्या मॅगीची आपण 4 पॅकेट ओतणार आहोत. ही मॅगी क्रश करून टाकलेली आहे अशा प्रकारे. जर कोणाला विदाउट क्रश पाहिजे तर अशी अख्खी पण टाकू शकता. मी क्रश करून टाकली की जेणेकरून खायला इझी पडेल. थोडी आपल्याला ढवळायची आहे मॅगी. बघू शकता आता ही मॅगी अशा प्रकारे उकळत आहे. आता हे उकळल्यानंतर आपल्याला जे मॅगीच्या पॅकेट सोबत दिलेले असतात मसाले ते आपण टाकत आहोत. हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला थोडं हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. हे आपल्याला थोडं 1-2 ते 3 मिनिटं ढवळत राहायचं आहे की जेणेकरून जो मसाला आपण टाकलाय तो आपल्या मॅगीमध्ये एकजीव होईल. अशा प्रकारे बघू शकता ही आपली मॅगी रेडी होत आहे आणि जे आता पाणी होतं ते पण आता पाणी आटलेलं आहे. आणि या मॅगीमध्ये मी फक्त नॉर्मल मसाला टाकलाय कारण माझा फक्त लहान मुलगा खाणार आहे म्हणून. त्यासाठी जर तुम्हाला काय याच्यात इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे आहेत तर तुम्ही काय अजून टॅमॅटो, कांदा, अजून अदर मसाले असतात ते तुम्ही ऍड करू शकता की जेणेकरून अजून तुमची मॅगी अजून चांगली होऊ शकते. अशा प्रकारे बघू शकता ही आपली चुलीवरची मॅगी रेडी झालेली आहे. आता ही मॅगी मी आता माझ्या प्लेटमध्ये सर्व करायला घेत आहे. थोडी ग्रेव्ही मी ठेवलेली आहे की जेणेकरून खाणारा मुलगा माझा लहान आहे त्याला इझी जाईल. जर तुम्हाला पाणी जर कमी ह्याच्यातलं करत आहे त्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही अजून ट्राय करू शकता. प्लस अजून इन्ग्रेडियंट्स ऍड करून तुम्ही अजून त्याला टेस्टी करू शकता. It's caught in the crossfire.